पिंपरी चिंचवडच्या दापोडी आणि फुगेवाडीमध्ये एकाच दिवशी 13 जणांचा मृत्यू, 2 जणांची प्रकृती चिंताजनक, विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश. पुण्यामध्ये विषारी दारूचे मृत्यू ही एक प्रकारची हत्या, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. आतापर्यंत 8 जणांना अटक, दारूमध्ये मिथेनॉल सारखा पदार्थ असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये यंदा कमी पाऊस तर उष्णतेची लाट अधिक, भारतीय वेधशाळेनं वर्तवला सुधारित अंदाज. महाराष्ट्रामध्ये कमी पावसाची 43% शक्यता, तर देशभर सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचं लॉबिंग सुरू, पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती. नीट पेपर फुटीच्या प्रकरणी नांदेडमधील 3 ठिकाणी सीबीआयची छापेमारी, संशयित विद्यार्थी आणि पालकांची समोरासमोर 8 तास चौकशी. $58 लाख कुणबी नोंदी, 2.5 लाखांपेक्षा जास्त दाखले दिले. जरांगेंच्या भेटीआधी विखेंची प्रतिक्रिया, सातारा गॅजेटच्या अडचणी जरांगेंना सांगू, विखेंचं वक्तव्य. तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2.5 वर्ष वाया गेल्याचा दावा. एफडी आयुक्तपदाचा कारभार हाती घेताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर. राज्यभरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची विशेष मोहीम, 3 दिवसांमध्ये 53 धाडी, 34 ठिकाणी कारवाई, तर 33 जणांना अटक. कर्नाटकमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला वेग, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार दिल्लीत. डीके शिवकुमार यांच्या शपथग्रहण सोहळ्याची तारीखही आजच निश्चित होण्याची शक्यता. सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोनं चांदीच्या भावामध्ये पुन्हा एकदा वाढ. सोन्याच्या भावामध्ये 4,000ची तर चांदीच्या दरामध्ये 5,000ची वाढ. सोन्याचा प्रतितोळ्याचा भाव 1,55,000वर.